36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. संपूर्ण भारतामध्ये चालू असलेले महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चांदूर बाजार तालुक्यामध्ये पंचायत समितीमार्फत देण्यात येणारे गाई म्हशींचे गोठे या योजनेमध्ये लाख रुपयाचा घोटाळा झाल्याची तक्रार काँग्रेस पक्षाचे ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष योगेश इसळ यांनी पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. परंतु आजपर्यंत कुठल्याही तक्रारीचे उत्तर पंचायत समिती चांदूर बाजार यांच्यामार्फत देण्यात आलं नाहीये, अशी माहिती योगेश मिसळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. योगेश इसळे यांच्या तक्रारीनुसार चांदूर बाजार तालुक्यामध्ये गाई म्हशींचे गोठे वाटप या योजनेमध्ये एका युनिटचं काम करून 2 युनिटचे पैसे काढण्याचा गंभीर आरोप योगेश मिसळ यांच्यामार्फत करण्यात आला. याचबरोबर गोठ्यांचे बिल काढून देण्यासाठी लाभार्थ्यांकडून 10,000 रुपये घेण्यात येत असल्याचा सुद्धा आरोप योगेश इसळ यांच्या वतीने तक्रारीमध्ये करण्यात आला. योगेश मिसळ यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता योगेश मिसळ यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे आणि त्यांनी बोलताना ते देखील म्हटलं आहे की जर येत्या 15 दिवसांमध्ये तक्रारींचं निवारण झालं नाही तर किंवा ती तक्रार निवारण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली नाही तर गट विकास अधिकारी यांच्या दालनात अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. नमस्कार, G9 महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहे चांदूर बाजारच्या पंचायत समितीमध्ये. या पंचायत समितीमध्ये रोजगार हमी संदर्भात योगेश इसळ या युवकांनी वारंवार तक्रारी या ठिकाणी दिल्या, पण त्या तक्रारीचं अजूनही निराकरण झालं नाही अशी तक्रार या युवकांची आहे. तर हे व्यक्ती आता आपल्यासोबत या ठिकाणी आहे, तर आपण यांच्याशी या तक्रारीविषयी विस्तृत प्रमाणात माहिती जाणून घेऊया. नमस्कार योगेश भाऊ. नमस्कार. आपण जे आता 2 दिवसाआधी जी तक्रार दिली तर त्या तक्रारीनुसार आम्ही असं जाणू इच्छितो की तुमच्या तक्रारीवरून की आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं असं म्हणणं तुमचं आहे. तर याबद्दल विस्तृत माहिती काय सांगू शकाल? मी स्वतः पाहणी केली 2-4 जागी जाऊन आणि तक्रार केली 2 महिने आधी आणि BDO साहेबांना. नंतर दुसऱ्यांदा तक्रार केली 15 दिवसांनी, 3दा तक्रार केली, पण यांनी मला उडवडीचे उत्तर देऊन भ्रष्टाचार झालाच नाही बा असे हे BDO साहेब उडवडीचे उत्तर देत आहे. पण यांनी समिती गठीत करून त्याची चौकशी लावायला पाहिजे ना. हे कोण सांगणार आपल्याला का बाबा भ्रष्टाचार झाला नाही म्हणून? तर ह्या 15 दिवसात जर यांनी चौकशी करून जर केली नाही तर मी इथं यांच्या कार्यालयामध्ये उपोषण करणार. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की BDO साहेबांना वारंवार यांनी निवेदन देऊन सुद्धा BDOनी याच्यावर कुठलीही ॲक्शन घेतली नाही आणि उलट तेच उत्तर देत आहेत की कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही. यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी समिती गठीत व्हायला पाहिजे आणि त्या प्रकरणाचा टोटली शहानिशा करून यांच्या तक्रारीला न्याय दिला गेला पाहिजे असं या योगेश भाऊंचं म्हणणं आहे. आणि म्हणजे तुम्ही 15 दिवसानंतर या ठिकाणी उपोषणासाठी बसता? अन्नत्याग आंदोलन करणार आहे. BDO साहेबांच्या कॅबिनेटच करणार आहे. BDO साहेबांच्या कॅबिनेटमध्ये अन्नत्याग आंदोलनाचा इशारा या ठिकाणी योगेश इसळ यांच्याकडनं दिला जातो आहे. तुमचं म्हणणं आहे की आपल्या तालुक्यामध्ये रोजगार हमीमध्ये कुठल्या प्रकारचा घोळ चालू आहे? हे बांधकामाचे युनिट असते 1 ते 3 युनिट. त्यांनी कोणत्या जागी युनिटचं बांधकाम विकत केलं आणि बिलं काढले 3 युनिटचे आणि लाभार्थ्याकडून पैसे घेतले यांनी 10,000, 20,000 रुपये आणि सगळं बघूच बिलं काढले. म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याकडनं पैसे घेतल्याचा सुद्धा आरोप आता योगेश भाऊकडून केला जातो. आपण जाणून घेऊया की तुम्ही जो हा आरोप करताय तर असे कुठले प्रकार तुमच्या आजूबाजूला घडलेले आहेत का? हो, पुरावे आहेत त्याचे माझ्याकडे. पुरावे तुमच्याकडे पुरावे आहेत? हो हो. म्हणजे ते पुरावे जालनापूर, तुळजापूर, गडी, कोंडगाव, फिपरी, सिरसगाव, करसगाव ह्या गावात सगळ्यात पुरावे आहेत. बरं. म्हणजे या सर्व पुरावे योगेश भाऊकडे आहे आणि योगेश भाऊची फक्त एकच इच्छा आहे की या ठिकाणी त्यांना जो त्यांनी अर्ज केलेला आहे त्या अर्जाला न्याय भेटला पाहिजे आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधला जो भ्रष्टाचार या तालुक्यामध्ये झाला आहे त्यातील दोषींना या ठिकाणी शिक्षा व्हायला पाहिजे अशी यांची इच्छा आहे. तर त्यासाठीच यांनी आता BDO साहेबांकडे पुन्हा एकदा निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर त्याचा तक्रारीचं निवारण झालं नाही तर योगेश भाऊ या ठिकाणी उपोषणासाठी बसणार आहे. योगेश भाऊ, आपण आमच्या वृत्तवाहिनीला जी माहिती दिली तर आमच्या तुमच्या याच्यासाठी शुभेच्छा आहेच, परंतु एक विषय असा आहे की यामध्ये ज्या लाभार्थ्यांना भेटलेले आहेत ते पुरावे तुमच्याकडे सगळे आहेत. तर ते तुम्ही पुरावे केव्हा सादर कराल? यावेळी त्यांनी समिती गठीत केली त्या समितीमध्ये गठीत करू, हे पुरावे सादर करू ना. बरं, स्वतः तिकडे तिथे घेऊन जाऊ आपण त्या लाभार्थ्याकडे तिथं बांधकाम झालं की नाही झालं तर
म्हणजे पुरावेसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि हे पुरावे आता सादर करणार आहे. म्हणून आपल्या ह्या चांदूरबार तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू असलेली महाराष्ट्र रोजगार ग्रामीण हमी योजना, या योजनेमध्ये चांदूरबार तालुक्यात होत असलेल्या घोळाबद्दल, या तक्रारीचं निवारण कधी होणार, हाच प्रश्न आता सर्वांच्या मनात खुळखुळत आहे. आणि आता बघूया की योगेश भाऊने केलेल्या तक्रारीवर यांना लवकर न्याय मिळतो की नाही मिळत. TV9 महाराष्ट्रासाठी, G9 महाराष्ट्रासाठी मी दिनेश गोहोत्रे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोहोत्रे, चांदूर बाजार.